नमस्कार भावांनो. तर कसे आहेत तुम्ही? बरे आहेत का? मी तर बरा आहे. काल संडे होता म्हणून काल आपण आराम केलं बरं का. तर आज आहे सोमवार, तर आजपासून रेग्युलर व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करू. आपल्यासोबत काय पण वाईट होणे बरं का भावांनो. तर आज जरा बसून बोलायचा मूड आहे माझा बरं का. चला म्हणलं थांबून रोज बोलतोय, आज एक दिवस तर बसून बोलू बरं का भावांनो. तर वातावरण एकदम शांत आहे. शांत का आहे ते तुम्हाला दाखवतो बघा. ढग कितीले आले बरं का. पाऊस तर पडणारच आहे. मला वाटते पाऊस 6:30-7 पस्तर पाऊस पडेल आणि तो पस्तर आपलं वर्कआउट नाही होणार वाटतं. नाही होणार. 7 तर 7 वाजतील, 100% 7 वाजतील असं मला वाटते. कारण की आपण किती बी लवकर आलं तर आपला टायमिंग तेच राहणार आहे बरं का. तर आज बघू आपण पूर्ण प्रॅक्टिस करू, म्हणजे आपले पुशअप बिशप जातील का नाही जातील ते तुम्हाला पूर्ण वर्कआउट कम्प्लीट झालं सांगतो. भेटलं तर भेटू, आता बघू इच्छा का होते का. आणि पाऊस पडू शकते का आपण, कारण की पावसाचा भरोसा नाही बरं का भावांनो. तर मी पहिलं वॉर्मअप बिर्मअप करता पुशअप बिशअप मारायचा प्रयत्न करतो. जमलं नाही जमले तुम्हाला सांगतं, कारण की 15-16 दिवस झाले आहेत आपल्याला बरं का. आणि बघू आपलं चॅलेंज पण कसं जाईल का नाही. वरी जाऊ फक्त बोलू आणि खाली जाऊ स्टार्टअप करू असं माइंडसेट झाला. कवा कवा असं वाटतं की वरी जाऊ, वरी शूट करू आणि खाली वर्कआउट जाऊन करू. बघा मीच जागेवर फिक्स नाही तर माझं फ्युचर कसं फिक्स राहणार. सो पडत बरं का भावनो. तर आपण पहिलं काय करायचं, पहिलं आपण शोल्डर मारू, नंतर ट्रायसेप मारू बरं का. शोल्डरला पूर्ण मशीन आणि ट्रायसेप लावून पूर्ण मशीन मारू बरं का. कारण की थोडी बॉडी रिलॅक्स होईल. आता बघू का होते का नाही, वर्कआउट कसं जाईल का नाही, आणि हेवी वेट मारतो का नाही माहित, आणि प्रॅक्टिस चांगली होईल का नाही ते पण मला काही माहित नाही. तर चला आपला एपिसोड सांगतो 195 बरं का. तर आपल्या चॅलेंज तर तुम्हाला माहितच आहे, हँडस्टँड कॅलिस्थानिक. आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे चॅलेंज फिटनेस ब्लॉग्स बरं का. तर बघू प्रॅक्टिस चांगली जावं. पहिले टायमिंग सांगू, 4:50 झाल्यास बरं का. खाली जाऊची बिजिंग 10 मिनिट जिकडे तिकडे आपल्या जातातच बरं का. वारंवार स्टार्टअप करतो 5ला, भेटू आपण 6:30-7 पासून. तुम्हाला माहितच आहे गोल फिरून आपण 7लाच भेटतोय. चला मग. नो आपला प्लॅन थोडा चेंज झाला बरं का. कारण की पाऊस येतोय थेंब थेंब. बघा खाली वल्लाय का नाही, वल्लाय का दिसते का नाही का माहित बरं का. तर मी तुम्हाला दाखवतो टायर बघा टायर वल्लाय, म्हणून आपला प्लॅन चेंज झाला. नसता मी पूर्ण कंप्लीट झाल्यावर भेटणारच होतो. जाऊ द्या म्हणलं लवकर भेटू. थोडं टेम चालू आहे, नंतर काय होते काही सांगता येत नाही आपल्याला बरं का. अजून प्रॅक्टिस करायचं बाकी आहे बरं का. तर आपण थोडं वर्कआउट मध्ये पण बदल केले. पहिले मारलं ट्रायसेप आणि थोडं माइंड मध्ये बदल, म्हणजे विचार आला. आपला महिना झाला तेच रुटीन होता. चला म्हणलं आता महिन्याच्या नंतर आपण दुसरं रुटीन लावू. तर आज मी मारलं ट्रायसेप आणि बॅक. बराचसा पण प्रेस चांगला पडला आणि बॅकला पण चांगला पडला बरं का भावांनो. आणि एकदम एकदम चांगलं वाटलं बरं का. फ्रेश पण वाटलं मला. कुठलं वाईट विचार नाही आलं डोक्यामध्ये, आणि लक्ष पण होतं वर्कआउट करताना. मला वाटलं लक्ष नाही राहणार आणि डोकं पार असं, मला भीती वाटलं आज बिमार पडेल वर्कआउट करताना. तर मी चला म्हणलं देवाचं नाव घेतलं आणि वर्कआउट चालू केलं. चांगला झाला वर्कआउट. आणि प्रॅक्टिस करून भेटा म्हणलं. काय आपलं नशीबच आहे बघा. पाऊस पडतोय ठेम आणि म्हणलं आता जाताना भेटणं होते का नाही. तर मी चला म्हणलं आपण पहिले भेटू आणि प्रॅक्टिस झाल्यावर टाइम भेटला तर मी भेटू आपण बरं का भावांनो. भेटायचं म्हणजे भेटायचं. प्रॅक्टिस कसं होईल का नाही तुम्हाला सगळं सांगतो. वर्कआउट बद्दल थोडं बोलू आपण. तर बघा मी ट्रायसेपचे 3 मारलं, पूर्ण मशीन मारलं, बॅकचे पण 3 मारलं, पूर्ण मशीन मारलं. ते 3 एक्सरसाइज मारलं दोन्हीचे पण. मग टोटल गेला 1 तास गेला. कारण की आता टायमिंग म्हणजे रेस्ट करायचं टायमिंग थोडा कमी केले, म्हणून आपल्याला वर्कआउट लवकर खपतो बरं का. पहिले काय करायचं माहितीये का, कमीत कमी 2 मिनिट रेस्ट करायचं. ते चुकीचं असं होतं या बरोबर होतं ते मला माहित नाही, कारण की टाइम पण भरपूर जात होता. आता टायमिंग कमी जातो आणि वर्कआउट पण चांगला होतो बरं का. तर चला आता जास्त बोललो आपण, खाली जाऊ. प्रॅक्टिस मन लावून करू, वरी करू. मला समज नाही गेले काय करायचं का नाही, कारण की मी 5 मिनिटांमध्ये बदलतो. या 2 मिनिटांमध्ये माझं माइंड बदलतं आणि मन पण बदलतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही बरं का. तर बघू प्रॅक्टिस आपण 11 मिनिट प्रॅक्टिस करू. झाली का नाही झाली चांगली ते तुम्हाला सांगतो बरं का. आता टायमिंग झालाय. टायमिंग बी काय झाला काय माहित, मी बघितलं पण नाही. प्रॅक्टिस झाल्यावर भेटलं तर भेटू, नसता उद्या भेटू. चला मग. आता एवढं फिक्स नाही की मी प्रॅक्टिस खाली करतोय का वरी करतोय. चला मग भेटू नंतर.
तरी भावांनो आपली प्रॅक्टिस कंप्लीट झाली आणि जेव्हा आपण प्रॅक्टिस करत होतो तेव्हा पाणी नव्हतं आणि प्रॅक्टिस संपल्यावर पाऊस आला बघा. थेंब 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 दिसते का नाही काम आहेत बरं का. तर आपण जेव्हा प्रॅक्टिस कराल तर 12-13 मिनिट झाले तेव्हा पाऊस नाही आला आणि प्रॅक्टिस झाल्यावर पाऊस येतो, थेंब थेंब येतोय, तुम्हाला दिसत असेल बरं का. प्रॅक्टिस चांगली झाली, कालच्या पेक्षा आज बेस्ट झाली. मला वाटते आपल्याला जमेल लवकरच, जाऊ द्या जमेल मला का काहीतरी कांड होत चाललंय. आणि आपल्याला काहीतरी सांगायचं होतं. हा पुशअप आपले जे चॅलेंज होते ना, तो त्या पुशअपचं नाव मला आठवण गेले. जे 3 आहेत ना त्याचे नाव मला आठवण गेले. मला तर तिन्ही मधून तिन्ही पण जमले, थोडे जमले बरं का. कारण की मला वाटलं जमणार नाही, 15-16 दिवसाच्या नंतर काहीतरी वेगळं होईल वाटलं. काहीच नाही, उलट चांगलं आलं मला बरं का. उलट फरक पडला त्याच्यामध्ये. जेवढ्याला आपला हाईट पाहिजे होती त्याच्या दुप्पट हाईट भेटली आपल्याला प्रत्येक पुशअपला बरं का भावांनो. आणि प्रॅक्टिस पण चांगली झाली आपली, सगळं चांगलं झालं बरं का. तर आजचा एपिसोड संपलेला आहे. एपिसोड तुम्हाला सांगितलं असेल 195 सांगितला हो ना, सांगितलं. चला मग माझं काही चुकलं वगैरे तर मला कमेंट करा. आता पाऊस पडतो, थेंब 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 थेंब, स्ट्रेचिंग करतो आणि घरी जातो बरं का. प्रॅक्टिस चांगलं झालं, उद्या पण असा दिवस जावा आपला. चला मग उद्या भेटू.